नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त असे चॉकलेटचे मफिन्स दाखवणार आहे, जे मुलं अतिशय आवडीनं खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते। शिवाय सामान जे लागणार आहे ते देखील अगदी घरगुती आहे, विदाऊट एनी मेजरिंग कप्स। या पद्धतीचे जे कप्स येतात ते कप्स न वापरता, शिवाय मेजरिंग स्केल न वापरता, या पद्धतीच्या आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये ज्या वाट्या येतात त्या वाट्यांनी तुम्ही प्रॉपर मेजरमेंट घेऊ शकतात। तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर अतिशय सोपे असे शिकण्यासाठी हे जे मफिन्स आहेत ते आहेत। तर चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वात अगोदर आपण कपकेकचा जो मोल्ड असतो तो मोल्ड घ्यायचा आणि त्याला आपल्याला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। आता ब्रशच्या साहाय्याने तेल लावून मी त्याला ग्रीस करून घेणार आहे। ग्रीसिंग आणि डस्टिंग केल्याने आपले जे कपकेक्स आहेत ते इझिली रिमूव्ह होतात, म्हणजे ते पटकन त्या कप्समधनं बाहेर पडू शकतात, त्या अजिबात खाली चिकटत नाहीत। त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती आपण बिलकुल स्किप करायची नाही आहे। किंवा मग तुम्ही यात बटर पेपर देखील लावू शकतात। जे कपकेकचे जे आपल्याला कवर मिळतात ते देखील तुम्ही इथे वापरू शकतात। आता बघा, मी ते ब्रशच्या साहाय्याने याला ग्रीसिंग करून घेतलेली आहे। आता आपण मैदा याला टाकून घेणार आहोत आणि याला डस्टिंग करून छान असं आपल्याला हा जो एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा। आता बघा, या संपूर्ण मोल्ड्समध्ये मी मैदा टाकून घेतलेला आहे आणि या पद्धतीने तो संपूर्ण साईड्सला लागेल या पद्धतीने तो फिरून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो मी झटकून काढून घेतलेला आहे। बघा, छान असं इथे मी डस्टिंग आणि ग्रीसिंग करून घेतलेलं आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मस्त असे हे कपकेक्स दाखवत आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायच्या आहेत आणि मला कमेंटमध्ये देखील सांगत चला की तुम्हाला नवनवीन कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील। तर आता आपण आपल्या प्रोसेसकडे वळूयात। त्यासाठी मी इकडे एक मोठं असं पातेलं घेणार आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण ॲड करून घ्यायच्या आहेत। तर आता सर्वात अगोदर बघा, मी या मसाल्याच्या वाटीने पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे। हे जे दही आहे यामध्ये गुठळ्या असतात, तर त्या आपल्याला विस्करच्या साहाय्याने त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे। आता हे संपूर्ण दही मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता विस्करच्या साहाय्याने मी हे फेटून घेणार आहे, म्हणजे छान असं ते दही एकसंध आपल्याला मिळेल, त्यातल्या गुठळ्या देखील निघून जातील। आता याच वाटीने एक पूर्ण वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर कॅस्टर शुगर असेल तर मस्तच, कॅस्टर शुगरने या मफिन्सचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। बघा, ही फुल वाटी भरून मी इथे आपली घरची पिठी साखर जी असते ती घेतलेली आहे, ती आपल्याला यात टाकून घ्यायची आणि ती आता व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची। कुठेही यात गुठळ्या राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। बघा, मस्त असं आता मी इथे हे फेटून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये दही टाकल्यामुळे साखर जी आहे ती लगेचच वितळते। आता आपण यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकूयात। आता याच वाटीने बघा, मी इथे जे दूध घेतलेलं आहे ते किती भरतं आहे ते आपण बघूयात। तर साधारण पाऊण वाटी इतकं याच वाटीने मी दूध घेतलेलं आहे। हे जे दूध आहे ते देखील आपल्याला या पातेल्यात टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला मिक्स करायच्या आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी बेकिंग करताना आपल्याला प्रॉपर मेजरमेंट घ्यावे लागतात, नाहीतर मग आपले जे मफिन्स किंवा केक असतात ते व्यवस्थित फुलत नाहीत। आता इथे आपण हाफ टीस्पून इतकं विनेगर ॲड करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील इथे वापरू शकतात, त्याने आपले जे मफिन्स आहेत ते मस्त असे फ्लफी होतात। इथे मी विनेगर घेतलेलं आहे, तर ते आपल्याला हाफ टीस्पून इतकंच घ्यायचं आहे। हे 1 टीस्पून मी घेतलेलं आहे, त्यातलं मी हाफ इतकं विनेगर घेतलेलं आहे आणि ते देखील आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता पटकन हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता ड्राय ज्या गोष्टी आपण यात ॲड करणार आहोत त्या नेहमी आपल्याला चाळणीने 2 वेळा चाळून घ्यायच्या आहे। मी इकडे ऑलरेडी मैदा आणि कोको पावडर चाळून ठेवलेले आहेत। आता इथे मी कोको पावडर घेणार आहे। तर बघा, इथे साधारण अर्धी वाटी इतकी मी इथे कोको पावडर घेतलेली आहे। त्याच मसाल्याच्या ज्या आपण वाट्या घेतलेल्या आहेत त्यानेच मी तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट दाखवत आहे। तर अर्धी वाटी मी इतकी कोको पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर टेबलस्पून असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून इतकी कोको पावडर यात टाकून घेऊ शकतात आणि ती आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे मी मैदा घेतलेला आहे। बघा, ह्याच वाटीने या 2 वाट्या साधारण हा मैदा आहे जो मी चाळून घेतलेला आहे तो मी यात टाकून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। तर आपल्याला 1/4 टीस्पून इतका बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून इतकी बेकिंग पावडर ॲड करून घ्यायची आहे। प्रॉपर मेजरमेंट घेताना या पद्धतीने आपल्याला कट करून मगच हे टाकून घ्यायचे। तिचं हाफ टीस्पून मी इतकी बेकिंग पावडर घेतलेली, आता याच्याच हाफ आपल्याला
बेकिंग सोडा घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे जितकी आपण बेकिंग पावडर घेतो त्याच्या हाफ आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा असतो. आता या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. झाकण लगेचच आपल्याला या गोष्टींचं लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो पावर असतो तो उडून जात नाही. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरल्यानंतर लगेचच पॅक करून ठेवून द्यायचे. आता हे छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा सॉफ्ट बॅटर होईपर्यंत आपल्याला हे याच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. नंतर बघा इथे पाव वाटी इतकं इथं मी तेल घेतलेलं आहे. घरगुती आपलं सनफ्लॉवर ऑइल किंवा मग आपलं जे सोयाबीन ऑइल असतं ज्याला जास्त वास नसतो असं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि त्यात मिक्स करून आपल्याला स्मूथ बॅटर होईपर्यंत ते फेटून घ्यायचं आहे. हे जे ऑइल आहे ते तुम्ही ज्यावेळी आपण वेट इन्ग्रेडियंट ॲड केले त्यावेळेस देखील टाकून घेऊ शकतात. बघा मस्त अशी स्मूथ कन्सिस्टन्सी याला आलेली आहे. आता लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे ते मोल्डमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. ओव्हन मी ऑलरेडी 180 डिग्रीला 10 मिनिट्ससाठी प्रीहीटिंगला ठेवून दिलेलं आहे. आता हे बॅटर जे आहे ते आपल्याला मोल्डमध्ये पोर करायचं आहे आणि अराऊंड 3/4पर्यंत आपल्याला हे जे बॅटर आहे ते त्या मोल्डमध्ये भरायचं आहे. आता हा जो मोल्ड आपण ग्रीस आणि डस्ट करून घेतलेला आहे त्यामध्ये हे बॅटर मी फिल करून घेणार आहे. बघा 3/4पर्यंत आपल्याला हे जे बॅटर आहे ते या पद्धतीने फिल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 180 डिग्रीला 15 to 18 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मोल्डमध्ये मी बॅटर भरून घेतले आणि या पद्धतीने ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात कुठे एअर असेल तर ते निघून जाईल. आता 180 डिग्रीला आपल्याला हे 15 to 18 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचं आहे. आता हे बेक करायला ठेवल्यानंतर किती छान ते स्पॉन्जी होत आहेत, तुम्ही ते बघतायत. बरोबर 15 मिनिटांनंतर आपले जे चॉकलेटचे मफिन्स आहेत ते मस्त फुलून तयार झालेले आहेत. ते मी टूथपिकने चेक करून घेतलेले. टूथपिक क्लिअर निघाली म्हणजे समजायचं आहे की आपले मफिन्स बेक होऊन तयार झालेले आहेत.